छत्रपती संभाजी महाराजांची ते पण मला आता तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे संडे. माझे व्लॉग्स बऱ्यापैकी उशिरा येतात, कारण असं म्हणू शकता की मी विकेंडला बऱ्यापैकी शूट करते आणि मग मी हळूहळू टाकते. आणि वीकडेमध्ये मी 1-2 दिवस शूट करते किंवा शॉर्ट व्हिडिओ शूट करते. लाँग व्हिडिओ माझ्या विकेंडलाच असतात, कारण विकेंडला मी मोस्टली काहीतरी बाहेर जायचे प्लॅन्स म्हणा किंवा घरात पण काही काही नवीन करण्याचे प्लॅन्स असतात. सो असं छान काहीतरी शूट करून तुमच्याशी शेअर करता येतं. वीकडेला आपलं एकदम छान असं डेली रुटीन असतं, जे प्रत्येकजण आपल्या घरात फॉलो करतं. आणि जर मी रोज का तुम्हाला तेच डेली रुटीन दाखवलं तर तुम्हाला पण बघायला ते आवडणार नाही. आणि म्हणून मग मी विकेंडला माझे शेड्यूल करून ठेवते व्हिडिओज जे काय असतील ते, आणि बाकी दिवशी मग शॉर्ट व्हिडिओमध्ये जे काय मी नवीन करते आहे ते तुमच्याशी शेअर करते. सो आजचा दिवस काहीतरी ठरवलं होतं, आम्ही एका छान ठिकाणी जायचं ठरवलं होतं, पण वेळेवर तिथली बुकिंग मिळत नाही आहे. सो येस, जिथे जायचं आमचं ठरलं होतं तिथे आता मला जाता येणार नाही आहे. वेळेवर ते सगळं फिसकटलं आहे, कारण तिथे बुकिंग थोडीशी आधी करावी लागते आणि मी वेळेवर बघायला गेले. आमचं ठरलं होतं तिथे जायचं, पण ते चेक केलं नाही की बुकिंग करायची आहे का. आता कुठली जागा काय तुम्हाला 1-2-3 ब्लॉग्स नंतर कळेलच, कारण नेक्स्ट वीकेंड आम्ही नक्कीच तिथे जाऊ आणि तिथली आधीच बुकिंग वगैरे करून ठेवतो. ती जागा अनायासाठी स्पेशल होती. थोडासा सस्पेन्स ठेवते, सरप्राईज असणार आहे अनायासाठी पण, तर मी तुम्हाला दाखवेलच ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी कुठे जाणार होते. तर आत्तासाठी मग आता प्लॅन्स सगळे चेंज झाले. माझा स्वयंपाक सगळा आवरला होता आधीच, फक्त मला राईस बनवायचा तेवढा राहिला होता. आणि आज राईस मी एका स्पेशल गोष्टीमध्ये बनवणार आहे आणि ते तुमच्याशी शेअर करतेच कशामध्ये आणि काय कसा. सो म्हणून तेवढं मग जेवण करतो पटापट. मी रेडी होऊन बसली होती की चला आपण पटापट निघूया. घरातलं पटापट सकाळचं आवरलं आणि रेडी होऊन निघायचं, तेवढं जेवण वगैरे करून असं ठरवलं होतं. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही आलो आहे तेव्हापासून बाहेरचं खाणं अगदी 0 केलं आहे. पण संडेला आम्ही आवर्जून बाहेरचं खातो आणि संध्याकाळचा चहा पण सुरू आहे. तर माझं वेट जे आहे ते ड्रॅस्टिकली चेंज होणार नाही आहे किंवा एकाएकी पटपट कमी होणार नाही आहे, कारण मी अशी खूप हार्ड डाएट करत नाही आहे. कारण गोड जे चाललं आहे ते चालतंच आहे, फक्त मिठाई वगैरे एक्स्ट्रा गोड खात नाही आहे. पण बनाना म्हणा, डेट्स म्हणा, या रूपातून गोड जात आहे. प्लस मी एक टाईम चहा पण पिते, ते पण गोड जात आहे. कधीतरी रात्री कॉफी प्यायची इच्छा झाली, रोशनचं लेट नाईट ऑफिस असलं तर त्यावेळी आमची कॉफी होते. तर आता मध्यंतरी फ्रायडेपासून ते चाललं आहे रोशनचं, तर मग कॉफी पण होते आमची रात्री, कारण त्याला जागायचं असतं आणि मी बऱ्यापैकी त्याच्यासोबत बसते जागत. मग मी पण माझं काम करते, अनाया झोपली असेल. सो त्याच्यामुळे मग तेवढं आहे सुरू. तर वेट एकदम कमी होणार नाही आहे, पण येस फरक नक्कीच पडेल. आम्ही जंक पूर्णपणे सोडला आहे, मैदा पूर्णपणे सोडला आहे, आणि सणवार होत आहेत तर थोडासा हलवा बनतो, थोडी टेस्ट तर केली जातेच आहे. असं सगळं चाललं आहे, पण अवॉइड करतो आहे बऱ्यापैकी. येस, पण आम्ही एक गोष्ट छान ठरवली आहे दोघांनी की संडे शुड बी आर डेट नाईट किंवा डेट दिवसा जायचं, कधी पण संध्याकाळी किंवा दिवसा. संडेला एखादा छान कॅफे बघायचा किंवा एखादी छान प्लेस नवीन बघायची. प्रत्येक संडेला काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं आणि तिथे मात्र जाऊन यायचं. तिथे विचार करायचा नाही काय खायचं आहे, हेल्दी असो की अनहेल्दी असो, तेवढं एक वीकमधनं एकदा खायचं. बाकी वेळेस पूर्ण घरातलं खायचं आणि ते आम्ही करतोय फॉलो. डाएटच्या रेसिपीज बनवते, ब्राऊन राईस, वेजीज अँड सगळं. तर ते पण तुमच्याशी हळूहळू शेअर करते. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी जे काय आहे ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत अगारो रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर, जो 5 लिटरचा आहे. हा फक्त राईस कुकर नाही तर यामध्ये ब्राऊन राईस, मिक्स्ड ग्रेन्स, ओटमील, सॉटे आणि स्टीमिंग सुद्धा करता येतं. तर बॉक्समध्ये आपल्याला मिळतो 5 लिटर इलेक्ट्रिक राईस कुकर. सोबतच यामध्ये मिळते स्टीम बास्केट, राईस स्पून, सूप स्पून आणि मेजरिंग कप. यामध्ये युजर मॅन्युअल सुद्धा आहे आणि सोबतच 1 वर्षाची वॉरंटी मिळते. यामध्ये 5 लेअर सिरॅमिक कोटेड इनर बाउल दिलेला आहे. याची कॅपॅसिटी 5 लिटर असल्यामुळे फॅमिलीसाठी मोठ्या क्वांटिटीमध्ये कुकिंग करणं सोपं होतं. चला तर मग यामध्ये आता राईस बनवून बघूया. तर मी मेजरिंग कपने 1 कप इतका राईस घेतला आहे, तो व्यवस्थित धुवून घेतला. त्याच मेजरिंग कपने 1.5 ते 2.25 कप पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि कुकर लावून दिला. आणि या कुकरसोबतच आपल्याला बॉक्समध्ये केबल मिळतो, तो अटॅच केला. आणि या कुकरवर दिलेल्या ऑप्शन्सपैकी व्हाईट राईसचं ऑप्शन सिलेक्ट केलं. जसं मी सिलेक्ट केलं 2 मिनिटातच कुकर ऑन झाला. आणि जर आपल्याला हवं असेल तर त्याच्यासोबत मिळणाऱ्या स्टीम बास्केटमध्ये व्हेजिटेबल्स ठेवून स्टीमिंग देखील करता येते. म्हणजे एकाच अप्लायन्समध्ये राईस आणि स्टीमिंग दोन्ही होतं. यामध्ये 6 प्रीसेट कुकिंग मोड्स आहेत. व्हाईट राईस, सॉटे,
ओटमील, किनवा, मिक्स ग्रेन आणि ब्राऊन राईस. यासोबत फझी लॉजिक टेक्नॉलॉजी आहे जी कुकिंग प्रोसेसमध्ये टेम्परेचर आणि टायमिंग मॅनेज करण्यास मदत करते. यामध्ये डिले स्टार्ट आणि कीप वॉर्म सारखे फंक्शन्स देखील आहे. मला या कुकरमधली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे डिले स्टार्ट फंक्शन. सकाळच्या स्वयंपाकाच्या घाईत, मुलांच्या टिफिनच्या घाईत जर आपल्याला असल्या फंक्शन्सची मदत मिळत असेल ना, तर आपली कुकिंग खूप सोपी होऊ शकते. तो कसा यूज करायचा मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. भात होत असताना प्रॉपर वाफ इथनं बाहेर पडत असते आणि भात जेव्हा ऑलमोस्ट तयार होतो तेव्हा इथे मिनटं येतात. म्हणजे आता 8 मिनिटानंतर हा कुकर बंद होणार आहे याचं आपल्याला इंडिकेशन मिळतं. तसं बीप बीप आवाज सुद्धा येतो, त्यामुळे लक्ष द्यायची गरज पडत नाही. आता कुकरमध्ये भात तयार झालेला आहे. आपण ओपन करून बघूया कसा झाला आहे. सो इथे बटन आहे, ती प्रेस करायची, कुकर इझिली ओपन होतं आणि तुम्ही बघू शकता भात अगदी मोकळा झाला आहे, प्रॉपर शिजलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली काहीही चिकटलेलं नाही आहे. म्हणजे हे भांडं घासून काढायची गरज पडत नाही. प्रॉपर सगळं क्लीन झालं आहे. मी भात बाहेर काढून घेतला आणि त्यानंतर आतलं भांडं छान क्लीन करून घेतलं. हे एकदम इझी टू क्लीन आहे. मेन मोटर आपल्याला क्लीन करायची गरज नाही आणि तिथे काही सांडतसुद्धा नाही. इथे प्रॉपर असं हे भांडं क्लीन करून घेतलं की आपलं काम झालं. तर तुम्हाला यामधला सगळ्यात जास्त कुठला फीचर आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच तुम्हाला जर हे प्रॉडक्ट हवं असेल तर मी टॅग करते, तुम्ही सुद्धा नक्की चेकआउट करा. त्यानंतर खूप सुंदर असं एक पार्सल माझं रिसीव्ह झालं होतं. म्हटलं ते ओपन करून बघूया. तो लहान छोटा वाटेल, थोडाही मोठा आलाय, पण आणखी तिथं छोटाच पाहिजे. ओपन करताना माझे रिएक्शन्स असे काहीसे होते की पैसे वाया गेले, चांगलं नाही आहे, खूप छोटं आलं. पण जेव्हा तिथे ठेवलं ना तेव्हा एकदम भारी दिसत होतं. ते आता आमचं सगळं आवडलं होतं. म्हटलं आता निघायचं. जेवण वगैरे झालं, अनायाचं जेवण करून दिलं आणि असं करता करता भरपूर उशीर होऊन जातो. आणि म्हणूनच मी आधी तयार होते की पटापट आपण निघूया झालं की. नाहीतर असं होतं ना, विकेंड जरी असला तरी घरातलं आवरता खाणं पिणं करता करता पूर्ण वेळ निघून जातो आणि जायला उशीर होतो. संध्याकाळच होऊन जातो, 4 वाजते. आणि मग म्हणून मी पहिलेच तयार होते की चला हे आवरलं की आपण लगेच निघूया. पण समहाऊ आता अनायाला झोप आली होती, तर ती आता झोपली आहे. म्हटलं जाते तिची झोप काही डिस्टर्ब करू नये, तिला झोपून घेऊ दे आणि मग आपण बाहेर निघू. तर बाहेर जाऊन काय कामं आहेत, तर छोटी मोठी कामं अशी आहे की आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मसाठी एक झाड घ्यायचं आहे. तिथे खूप सुंदर कुंडी आहे माझ्याकडे, पण ते इंडोर प्लांट्सनं फार टिकतच नाही. याच्या आधी पण आम्ही तिथे 2-3दा खूप सुंदर सुंदर प्लांट्स आणले आहेत. ते खूप छान दिसतात पण समहाव ते टिकले नाहीत. आता परत एकदा ट्राय करायचं आहे. सो आम्ही ती कुंडी तिथे घेऊन जाणार आहे. ते घेऊन येतो एक प्लांट. आणि त्यानंतर मला माझ्या साड्या पिकोफॉलला टाकायच्या आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बहुतेक दाखवल्या त्या 2 साड्या. त्या साड्या मला पिकोफॉलला टाकायच्या, त्याच्यावरचे ब्लाऊज टाकायचे आहे. एक फोटो फ्रेम मी तुम्हाला दाखवली होती, तर ती फोटो फ्रेम अजून पडली आहे बघा. त्याला 8-10 दिवस झाले, तशीच पडली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही फोटोज काही सिलेक्ट केले. एक आमच्या दोघांचा किंवा एक पूर्ण फॅमिली फोटो आणि 2 अनायाचे फोटो असं काहीसं आम्ही त्याच्यामध्ये लावणार आहे. सो ते फोटोज टाकायला जायचं आहे प्रिंट करण्यासाठी. आणि बाकी भाजीचं आणायचं आहे. सो असा काहीसा प्लॅन होता, पण आता बघूया ते कितपत होणार आहे. हां, आणि माझी साडी लग्नातली पूर्ण डान्स केला मी आणि पाऊस तेव्हा सुरू होता, खाली पूर्ण चिखल होतं माझं, त्याच्यामुळे माझी पूर्ण साडी खराब झाली आहे. सो ती पण ड्रायक्लीनला टाकायची होती. तर ही छोटी मोठी कामं प्लस आम्ही म्हटलं छान मग निवांत एक ती जी मी जागा सांगितली तिथे जायचं आहे. मस्कावाला म्हणून आहे. आम्ही जेव्हा मागच्या वेळी चाललो होतो कॅफेमध्ये तिथे आम्हाला दिसलं, ते म्हटलं नेक्स्ट संडे इथे, तेव्हाच ठरवलं होतं म्हणून आता तिथे जायचं आहे. सो असं काहीसं ठरलं होतं, पण आता मॅडम झोपल्या तर तिची झोप झाल्यावर आम्ही निघतो. पण त्याआधी आता काही खूप कमेंट्स होत्या ज्यांचे म्हणजे खूप आधीपासून होत्या. मी नेहमी असं ठरवते की देईल उत्तर, पण ते कुठल्या व्लॉगमध्ये शक्य झालं नाही. पण आता मी निवांत बसले तर म्हटलं चला त्या कमेंटवर आपण बोलूया. माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेसचे जे व्हिडिओज होते तर त्याला 1 महिना झाला. त्या व्हिडिओजवरच्या ह्या कमेंट्स होत्या की अनघाची एक कमेंट होती, छान आहे कमेंट, म्हणजे तिने एक नॉर्मल विचारलं आहे की का असं. सो तुम्ही बघितलं असेल की मधुकडे मी होती बऱ्यापैकी आणि यावेळी आम्ही बऱ्याच दिवसांसाठी गेलो होतो. आम्ही एवढ्या दिवसांसाठी तिकडे जात नसतो. सो तुम्हाला मी आत्ता सांगते की मी का मधुकडे होती काही दिवस, म्हणजे का जात होती जास्ती. तर तेव्हा ॲक्च्युली त्याच्या 15-20 दिवसाआधीची गोष्ट होती. एक काही सिच्युएशन होती, त्याच्यासाठी आम्हाला मधुवैभवला भेटायला जायचं होतं. पण तेव्हा आमचं जाणं झालं नाही. मी तर जाणार नव्हते, पण रोशन जाणार होता आणि अनायाची अचानक तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे रोशनला जाता आलं नाही. मग तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की ठीक आहे 15 दिवसांनी आपल्याला लग्नाला जायचं आहे, त्याच्यापेक्षा आपण थोडंसं 4-5 दिवस लवकर जाऊ आणि त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करू. बिकॉज एक फ्रेंडशिप, एक बॉन्ड आमचा तसा आहे की येस काही गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर करतो.
तर त्यावेळी त्यांना आमची गरज होती तेव्हा नाही जाऊ शकलो. म्हणलं ठीक आहे, आता जरा 4-5 दिवस आधी जाऊन त्यांच्यासोबत थोडा वेळ आपण घालवू. मी माझ्या भावाच्या लग्नासाठी मी आणखी तिथनं 5-6 दिवस उशिरा जाणार होती, पण त्यांना त्यांच्या घरी थोडा टाईम स्पेंड करायचा म्हणून आम्ही लवकर गेलो होतो. त्यात मी लवकर गेली तर घाण्याचा प्रोग्राम मला छान एन्जॉय करता आला. मग मी तिथे छान एन्जॉय केला आणि त्यानंतर मी मधूकडे 1-2 दिवस राहिली, 2 किंवा 3 दिवस राहिली असेल. आणि त्यानंतर मला घरीच यायचं होतं. मी घरी आली पण होती, पण समहाव त्यांच्या फ्लॅटची पूजा तेवढ्यातच ठरली. नंतर चांगले मुहूर्त नव्हते आणि वैभवला ऑफिसमध्ये काम असतं, त्याच्यामुळे त्यांना लवकर ते आवरायचं होतं. ऑलरेडी ते 1 महिन्यापासून पेंडिंग पडलं होतं फर्निचरच्या कामामुळे. सो डिले झालं होतं, मग त्यांना परत डिले करायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी ती पूजा ठेवली. आता आम्ही तिथे असल्यावर त्यांची खूप इच्छा होती की आम्ही त्या पूजेला यावं. मग आता आमची दोघांची पण ही रिस्पॉन्सिबिलिटी होती की आम्ही दोनही प्रोग्राम्स व्यवस्थित हँडल करायचे. म्हणजे इथलं पण व्यवस्थित झालं पाहिजे. मान्य मला माझ्या घरचं लग्न होतं, हे पण व्यवस्थित झालं पाहिजे, पण त्यांची पण खूप इच्छा, कारण त्यांच्या घरात पण त्यांनी पूजा फार मोठी ठेवली नव्हती. 1-2 फ्रेंड्स आणि आम्ही एवढंच होतं. मग त्यांना पण असं कुठेतरी होतं की आम्ही असलो पाहिजे. तरीही आम्ही पूजेला नव्हतोच, पण आदल्या दिवशी ते दोघं फ्लॅट बघायला बोलवत होते. तर मग आमचं होतं की तेवढं जाऊन बघितलं पाहिजे, कारण त्यानंतर परत आम्हाला वेळ नव्हता, कारण लग्नाच्या ह्याच्यामध्ये मी बिझी होणार होते. आणि आम्ही जे नंतर थांबलो ना लग्नानंतर, ते आमचं सडन प्लॅन झालं होतं. आमचं थांबायचं नव्हतं तेव्हा डिसाईड झालं, ते सडन प्लॅन झालं. मग मला नंतर वेळ मिळाला नसता, लगेच लग्नानंतर मला अमरावतीला निघायचं होतं, म्हणून मग त्या दिवशीचा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी तिथे फ्लॅट बघायला गेली. मग फ्लॅट बघायलाच आम्ही घरनं रात्री 11 वाजता गेलो, कारण खूप पाऊस सुरू होता. तुम्हाला ते सगळं मी व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. मग 11 वाजता जर मी तिथे गेली आहे, मला फ्लॅटवर तिथेच आम्हाला 12 वाजले. 12 नंतर आम्ही आता घरी यायचं तर घरच्यांना सगळ्यांना डिस्टर्ब होतं, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे म्हटल्यावर सगळे लवकर लवकर झोपले होते. तर घरच्यांचं म्हणणं होतं की तू तिथेच थांब, मग सकाळीच लवकर येऊन जा. आणि ही समजदारी ॲक्च्युली माझ्या घरात आहे. तर म्हणून मग तिथे, आणि त्यांना पण माहिती आहे की चला आमचं छान रिलेशन आहे, तर 2 दिवस इथे आले की त्यांच्याशी पण तेवढंच भेटणं होतं, त्यांना पण तेवढंच चांगलं वाटतं, म्हणून पण मग घरचे पण काही म्हणत नाही. आणि म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे थांबलो रात्रभर. आणि सकाळी त्यांची पूजा होती, तर ते पूजेसाठी निघत होते, पण त्यांनी एकदाही म्हटलं नाही की तू पूजेला चल, किंवा आम्ही पण पूजेला नाही गेलो आणि आम्ही माझ्या घरी आलो, कारण भावाची मेहंदी जास्त महत्त्वाची होती. सो ही सिच्युएशन आता आम्ही आमच्या लेवलला हँडल केली. पण यावर इतक्या कॉमेंट्स आहेत की तुला असं कसं कळत नाही, तुझ्या घरचे असं कसं हे. पण मी म्हणते, जर घरचे ओके आहे, आम्ही ओके होतो, सगळं ओके झालं, मग तुम्ही काय अशा कॉमेंट्स करायच्या. बट ठीक आहे, तुम्हाला वाटणंही साहजिक आहे, पण मला त्याच्यावर एक्सप्लेन करायचं होतं की प्लीज तसं वेगळ्या वेने घेऊ नका. आहे सगळ्या गोष्टी वेळेवर तशा झाल्या आणि म्हणून ते तसं झालं सगळं. तर अजून खूप कमेंट्स होते, पण आता मी त्यावर बोलत नाही, कारण मी बोलत बसली ना तर व्लॉग 30 मिनिटाच्या वर कधी चालला जाईल कळणार नाही. आणि मला याच्यानंतरच्या पण भरपूर चांगल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहे. प्लस मी तुम्हाला आज ना निंबू आणि मिरचीचं लोणचं मी कसं घालते हे दाखवणार आहे. रोशनला निंबू आणि मिरचीचं लोणचं खूप आवडतं, त्याला त्याच्यातले निंबू अजिबात आवडत नाही, पण त्या निंबात भिजलेल्या मिरच्या त्याला रोज जेवणासोबत खूप आवडतात, म्हणून मी नेहमी करते. याच्या आधी पण केलं होतं. आत्ता मी ते आणल्या आहेत मिरच्या, तर त्याचं लोणचं संध्याकाळी मी घालते तिकडनं आल्यावर, तर ते तुमच्याशी रेसिपी शेअर करते. आय होप तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हाला हेल्प होईल. कुठे चाललो की नानू आपण? फायनली उठली बाबा नानू. अजून थोडीशी हँगच आहे तशी ती, हो ना? ए डिग्गू, छान छान ड्रेस घातलाय. न्यू आज काय सांगावं, आमच्या जाण्यात बरेच अडथळे येत होते. पहिलं तर घरून निघायला उशीर झाला, त्यानंतर रस्त्यात आमची गाडी पंक्चर झाली. मग एका ठिकाणी आम्ही हवा भरली आणि दुसऱ्या ठिकाणी इथे थांबलो होतो की पंक्चर सुधरवून घेऊ. पण रोड साईड जे पंक्चरवाले असतात ना, ते उगाचे जास्ती पंक्चर काढतात आणि त्यामुळे आपला टायर खराब होतो. म्हणून रोशनला ते कळलं आणि तिथनं आम्ही निघालो. तो म्हटला की नंतर बघू. सो आम्ही मस्कावालाकडे गेलो आणि तिथे मस्त असे सँडविचेस घेतले आणि सोबतच मस्कावाला गेलो आहे म्हटल्यावर तिथला बन मस्का तर ट्राय केलाच पाहिजे आणि तो खरंच खूप छान होता. तर चहासोबत बन मस्का घेतला. छत्रपती संभाजी महाराजांची जय. छत्रपती शिवाजी महाराजांची जय. आणि फायनली मग तिथनं निघून आम्ही आमची गाडीचं जे पंक्चर होतं ते काढायला गेलो. सो रोशन असे शॉपमध्येच जातो जिथनं फालतू काही ते टायरला त्रास देत नाही, जेवढे पंक्चर असेल तेवढेच काढतात. म्हणजे आमच्या दोघांचंही नेहमी तेच म्हणणं आहे, तुम्ही 100च्या ठिकाणी 300 घ्या, पण टायर तरी खराब करू नका. हा एक्सपिरियन्स तुम्हालाही नक्कीच आला असेल कधीतरी. त्यानंतर आम्ही घरी आलो, मोठी गाडी ठेवली आणि मग आम्ही बाईक घेऊन गेलो, कारण विकेंडला इतकी गर्दी असते की छोट्या छोट्या कामांसाठी जर मोठी गाडी घेऊन गेलो ना तर ती पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून मग छोट्या कामांसाठी आम्ही बाईक घेऊन जातो आजकाल, जवळपास असेल
असेल तर आम्हाला नर्सरीमध्ये जायचं होतं आणि बाकी जी छोटी मोठी कामं सांगितली होती ती करायची होती. तर भाजीचं वगैरे घेतलं आणि नर्सरीमध्ये गेलो. तर सगळीच कामं झाली नाही, पण जेवढी करता येईल तेवढी केली. नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर झाडं होती, पण जे झाड आम्हाला पाहिजे होतं तिथे ठेवायसाठी हॉलमध्ये ते काही तिथे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे कुंडी तिथेच ठेवून दिली आणि त्यांना सांगितलं आहे की जेव्हा आलं तेव्हा आम्हाला कॉल करा. सो तिथे आम्हाला कामिनी हे झाड पाहिजे आहे आणि आम्ही नेहमी याच नर्सरीमधनं घेतो, म्हणून त्याच्यामुळे इकडे तिकडे न जाता आम्ही तिथेच त्यांना सांगितलं आहे की तुम्ही घेऊन या. आणि घरी आल्यावर मला डिनरसाठी प्रिपरेशन करायची होती. अनायासाठी इथे मी व्हेजिटेबल खिचडी करत होती. तेवढ्या वेळात अनायाला हे दाणे काढायला दिले होते कॉर्नचे आणि ती खूप छान काढते आणि खरं सांगायचं तर ती अशा ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी राहते असं मी म्हणू शकते. आणि माझा 1 तासाचं काम खूप आरामात होतं आणि हे पूर्ण दाणे अनायाने काढले. तेवढ्यात माझी खिचडीसुद्धा झाली होती, तिच्यासाठी बनवून ठेवली आणि सोबत माझं भाजीचं लावण्याचं कामसुद्धा झालं होतं. फायनली आता हे मिरचीचं लोणचं करायला घ्यायचं होतं, तर मी मिरच्या कापायला घेतल्या. खरं तर मिरच्याच्या कंपॅरिझनमध्ये निंबू थोडेसे कमीच झाले, 2-3 निंबू परत पाहिजे होते, पण मग जे आहेत आता त्याच्यात करू म्हटलं आणि परत निंबू ॲड करता येईल. सो इथे मी मिरच्या कापायला घेतल्या, पण मग रोशनने म्हटलं की जाऊ दे, तू एक काम कर, अनायाला खाऊ घाल, तेवढ्या वेळात मी हे कट करून ठेवतो. सो त्याने सगळ्या मिरच्या कट करून ठेवल्या आणि मग मी लोणचं कसं घातलं ते तुम्हाला दाखवते. आधी थोड्याशा मिरच्या खाली टाकल्या बर्नीमध्ये आणि त्यानंतर थोडे जे लिंबू होते ते सगळे टाकले आणि मग वरनं थोड्याशा मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. 1-2 लिंबू असे पिळून घेतले, कारण लिंबाचं पाणीही पाहिजे आणि त्यानंतर ते छान अशी बर्नी हलवून घेतली. आता 10 दिवस तरी ही बर्नी अशीच ठेवायची, अदनमधनं ती हलवत राहायची. सो अशा प्रकारे माझं छान असं लोणचं तयार झालं. येस, आणि आता वाजलेत 11:15. झोपायला जायच्या आधी आता मी पहिले फेस वॉश करणार आहे आणि मग त्यानंतर बस झोपायची वेळ झाली आहे. पण म्हटलं व्लॉग एंड करूया आपण. सगळं आवरता लोणचं बनवायला पण मला रोशनने पण मदत केली आहे, ते मिरच्या कापून द्यायला, लिंबू कापून द्यायला, कारण त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो. सो मी अनायाला जेवण देत होते तेवढ्या वेळात त्याने ते कापून ठेवलं. सो पटापट मग मी लोणचं टाकलं आहे आणि ते लोणचं रोशनला खूप आवडतं आणि मिरची तशी पण खाणं चांगलं असतं, इम्युनिटी वाढते मिरचीने. पण मला आता तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे आणि मला खूप मोठा धक्का बसला आहे त्याने. म्हणजे मी इतकी, मला समजलंच नाही मी काय बोलू आणि मला माहीत नाही माझे पुढचे 8 दिवस कसे जाणार आहे. साडी ड्रायक्लीनला टाकायचं असं तुम्हाला मी सांगितलं होतं. सो म्हटलं ती टाकून येऊ आणि तिथे गेलो आणि त्यांना फक्त एवढंच म्हटलं, बाबा बरोबर कराल, कारण एवढी महागाची साडी आहे, सो खराब झाली नाही पाहिजे. मग त्यांना पण जरा वाटलं की नाही, बघून घेऊ बाबा काही ऑलरेडी आहे का, नाही तर आपल्यावर आलं नाही पाहिजे. म्हणून त्यांनी ओपन करून बघितली आणि त्यांनी मला दाखवलं की ही फाटल्यासारखी वाटते बरेच ठिकाणी पदरावर, असं खूप गॅप असं दिसत आहे, एवढं असं खूप ठिकाणी फाटल्यासारखं दिसत आहे आणि ते एका बाजूनेच दिसतं, दुसऱ्या बाजूने दिसत नाही, म्हणजे लाईटमध्ये बरोबर दिसतं. सो मला पण असं झालं, मी एकदम लाईट घेतलं, म्हटलं नाही ते सेफ्टी पिन लावल्यामुळे झालं असेल म्हटलं. तो म्हटलं नाही, ही सेफ्टी पिनचं नाही आहे, ती साडी विरत चालली आहे, नाही का, खूप वर्ष झाले तर साडी अशी जिरते, कापड जिरतो तशा टाईप ते होत आहे म्हटलं. तो हळूहळू कापड सोडेल आणि ती साडी फाटेल असं त्याने मला म्हटलं. मी म्हटलं नाही असं कसं, आम्ही आत्ताच घेतली, 1 महिनाच झाला आहे म्हटलं, 1-1.5 महिना झाला. नाही म्हणे, ही साडी तुम्ही एकदा त्यांना दाखवा म्हणे, ती फाटत जाईल असं. म्हटलं ठीक आहे, मग आता थांबा, ड्रायक्लीनचं मी बघते म्हटलं. आणि तसंही आमचं ठरलं होतं नेक्स्ट वीकेंड जायचं पेठेमध्ये, ते याच्यासाठी, कारण नेहाकडे महालक्ष्मी असतात, तर त्यांना मला महालक्ष्म्यांना साड्या घ्यायच्या होत्या यावेळी. म्हणजे मी मागच्याच वर्षी तिला म्हटलं होतं, तर सांगून ठेवलं होतं की नेक्स्ट इयर मी घेईल साड्या असं. तर मग आता जवळच महालक्ष्मी आल्या तर म्हटलं मग आपण जाऊन तिकडनं साड्या घेऊन येऊ. म्हणून नेक्स्ट वीकेंड आमचा जायचा प्लॅन होताच. मग त्याला म्हटलं की ठीक आहे, आमचं जायचं प्लॅन आहेच तिकडे, तर मी एकदा दाखवून देते त्यांना. मग मला ना थोडंसं, तेव्हा मी लाईट होती पण म्हणून मला हळूहळू शंका वाढायला लागली, खरंच जर ती साडी फाटत असेल तर आपले एवढे मोठे पैसे वाया गेलेत का. मग मी दुसऱ्या दुकानात गेली जिथे मला साड्या पिको फॉलला टाकायच्या होत्या आणि ब्लाऊज टाकायचे होते. म्हटलं यांना पण तर नॉलेज असेलच, आपण यांना विचारू यांचं म्हणणं काय, काहीही न सांगता त्यांना विचारलं. मी म्हटलं ही साडी तुम्हाला काय वाटते, असं दिसतं का फाटल्यासारखं, की हे सेफ्टी पिनचं झालं आहे. तर म्हणलं नाही, सेफ्टी पिनचं झालेलं त्यांनी फरक दाखवला. बघ म्हणे, याला थोडा गड्डा पडला आहे, हे सेफ्टी पिनचं आहे, पण जे इथे दिसतं आहे हे विरल्यासारखी झाली. त्यांनी पण सेम गोष्ट म्हटली जी यांनी म्हटली. मग मला इतकं टेन्शन यायला लागलं आता की बाबा, पण आता आम्ही जाऊन बघू त्यांच्याकडे. म्हणजे मला वाटतच नाही ते मला काही हेल्प करणार आहे, कारण दुसरी साडी तर ते मला देणार नाही आहे किंवा ते त्यांची चूक काय एक्सेप्ट करणार नाही. ते असं असतंच की एक बार पैसा आ गया तो बाकी वो तुम्हारा क्या हो रहा है वो तुम देखो, असं प्रत्येकच ठिकाणी असतं. दुकानदाराचं काम आहे एकदा पैसा घेणं, त्याच्यानंतर तुमचं तुम्ही बघा. कधीही आपण कोणतीही कितीही मोठी गोष्ट घेतो तर सर्व्हिसच्या वेळी नेहमीच प्रॉब्लेम येतो
फक्त विकायच्या वेळेस त्यांची जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते ती एकदम चांगली असते, ती कुणाचीही म्हणा. तर मला माहिती नाही काय होणार आहे की नाही, पण सध्या तरी आय एम सो स्केअर्ड की बाबा एवढी महागडी साडी माझी गेली कामातनं. पण बघू आता तिथे गेल्यावर नेक्स्ट वीकेंड कळेल काय ते. आणि माझा हा पूर्ण हप्ता कसा जाणार आहे, मला झोप लागेल की नाही मला माहिती नाही. कारण ते कुठेतरी मला असं खूप मनात दुखतं आहे की कसं काय मी एवढ्या आवडीने एवढ्या हौशीने ती साडी घेतली. पैठणी आपल्याकडे एक असावी असं मला वाटत होतं आणि ते असं होत आहे. बट लेट्स सी, सध्या मी काहीच म्हणजे बोलत नाही त्याच्यावर. तिथे गेल्यावर जे काय असेल मग तुम्हाला मी फायनल सांगेल की नेमकं काय आहे ते, आणि मी दाखवेलसुद्धा तुम्हाला. सो चला मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. थोडंसं माझं एकदम मन असं खराब झालेलं आहे, तरीसुद्धा मी असं न दाखवा, कारण रोशनला अजिबात पटत नाही एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत बसणे. सो त्याला मी काही दाखवत नाही आहे. सो ठीक आहे, आय नॉर्मल असं दाखवते, पण मला खूप दुःख होतं त्या गोष्टीचं. पण बघूया आता काय होतं. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया पुढच्या असं एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.